असे म्हणतात की जर तुम्ही कमी उत्पन्नात उदार नसाल तर तुम्ही विपुलतेत कधीही उदार होऊ शकणार नाही. पवित्र शास्त्र म्हणते, संतोषाने देणारा देवाला आवडतो. काय आम्ही देवाला आवडणारे आहोत? उपासना 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 प्रभुजी करो उपासना प्रभुजी करो उपासना 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 उपासना. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या सामर्थ्यवान नावात आपणा सर्वांचे उपासना कार्यक्रमात हार्दिक स्वागत. प्रियांनो, आजकाल लोकांमध्ये एक गोष्ट प्रामुख्याने दिसते. ती गोष्ट म्हणजे पैसा गुंतविणे. बचत करणे आणि पैसा गुंतविणे या दोन वेगवेगळ्या प्रक्रिया आहेत. अर्थात पैशाची जेव्हा बचत होते तेव्हाच पैसा गुंतविला जातो. आणि विशेष म्हणजे पैसा गुंतविणे याचा मुख्य उद्देश असतो भविष्यामध्ये तो पैसा आपल्याला वापरता यावा, आपल्याला पैसे कमी पडू नयेत इत्यादी. आजच्या काळात पैसा गुंतविण्यासाठी अनेक योजना आहेत. यातील काही सरकारी आहेत तर काही खाजगी आहेत. परंतु एक मात्र खरे की पैसा गुंतविण्यासाठी अनेकांची धडपड असते. काय आपण त्यातील एक आहात? आज मी तुम्हाला अशाच प्रकारची आणखी एक योजना सांगणार आहे, ज्यामध्ये पैसा गुंतविला जाईल आणि तो बहुगुणित होईल. काय अशा योजनांमध्ये आपली आवड आहे? प्रियांनो, आजच्या अध्ययनात आपण ख्रिस्ती दान काय आहे आणि ख्रिस्ती दानासाठी पौलाने कसे उत्तेजन दिले हे पाहणार आहोत. यामधूनच आम्हाला पैसे गुंतविण्याची योजना समजणार आहे. तर मग चला प्रियांनो, आपण आपल्या अध्ययनाची सुरुवात करूया. श्रोत्यांनो, करिंथकरास दुसरे पत्र ह्याच्या 8 अध्यायांना आम्ही संपवलेले आहे. आज 9वा अध्याय आम्ही सुरू करणार आहोत. करिंथकरास दुसरे पत्र 9वा अध्याय. 9व्या अध्यायात यरुशलेमच्या गरीब विश्वासणाऱ्यांसाठी दान ह्याच विषयावर पौलाने लिहिले आहे. 8व्या अध्यायात आपण देण्याची आवड बघितली. आता या अध्यायात ख्रिस्ती दान काय आहे हे आपण पाहणार आहोत. श्रोत्यांनो, या अध्यायात ख्रिस्ती दानाचे स्पष्टीकरण हा विभाग पुढे चालू राहतो. 9वा अध्याय 1 ते 4 वचने आपण वाचूया. जर आपणाजवळ पवित्र शास्त्र बायबल नाही तर मी जे वाचत आहे ते लक्षपूर्वक ऐका. आणि जर नवीन करार आहे तर करिंथकरास दुसरे पत्र 9वा अध्याय माझ्यासोबत उघडा. पौल लिहितो, तथापि पवित्र जनांची सेवा करण्याविषयी मी तुम्हाला लिहावे ह्याचे अगत्य नाही, कारण मला तुमची उत्सुकता ठाऊक आहे. तिच्यावरून मासेदोनियातील लोकांजवळ मी तुम्हाविषयी अभिमानाने म्हणत आहे की एका वर्षापूर्वीच अखया प्रांताची तयारी झाली आणि ह्या तुमच्या आस्थेने त्यातील बहुतेकांना उत्तेजन मिळाले आहे. तरी ह्या बाबतीत तुम्हाविषयीचा आमचा अभिमान व्यर्थ होऊ नये म्हणून मी ह्या बांधवांना पाठवित आहे. ते अशासाठी की मी सांगितले होते तसे तुम्ही तयार असावे. नाहीतर कदाचित कोणी मासेदोनियाकर माझ्याबरोबर आले आणि तुम्ही तयार नाही असे त्यांना दिसून आले तर त्या भरोशाबाबत आमची तुमची म्हणत नाही फजिती होईल. श्रोत्यांनो, या लोकांनी देण्याचे वचन पाळले नाही असे पौलाला त्यांच्याकडे आल्यावर समजले तर त्याला त्याच्या भरोशाविषयी फार लाज वाटेल असे पौल सांगतो. औदार्याने देणे ही कोणत्याही मंडळीची परीक्षा आहे. काही मंडळ्या आध्यात्मिकरित्या सशक्त तर असतातच आणि त्या देण्याच्या बाबतीत उदारही असतात. काही मंडळ्या आध्यात्मिकरित्या मृत असतात व देण्याच्या बाबतीतही त्या फार थंड असतात. दान एक मापनसूत्र आहे. या करिंथकरांनी वचन दिले होते की ते यरुशलेमेतल्या विश्वासणाऱ्यांसाठी मदत करतील. ख्रिस्ती व्यक्तीने दिलेले कोणतेही वचन त्याच्या व देवामध्ये असते. म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट करण्याचे वचन, दान देण्याचे वचन देवाला देता. एकदा एका श्रीमंत माणसाला विचारण्यात आले, तू एवढी संपत्ती वाटून देतोस तरीही तू इतका श्रीमंत कसा आहेस? यावर तो म्हणाला, परमेश्वर फावड्याने संपत्ती देत राहतो
व मी ती माझ्या फावड्याने बाहेर टाकत राहतो. देवाचे फावडे माझ्या फावड्यापेक्षा मोठे आहे. श्रोत्यानो, आम्ही देवाला त्याने दिले त्यापेक्षा कधीही अधिक देऊ शकत नाही. पॉल 5व्या वचनात म्हणतो, म्हणून तुम्ही पूर्वी जी देणगी देऊ केली होती ती जमा करून तयार ठेवावी, मात्र ती कृपणतेने न देता उदार अंतकरणाने द्यावी. म्हणून तुम्हाकडे आगाऊ जाण्याची बंधुवर्गाजवळ विनंती करणे मला जरुरीचे वाटले. या ठिकाणी देणगीला आशीर्वाद असे म्हणण्यात आले आहे. त्यावरून ती एक उदार अंतकरणाने दिलेली देणगी आहे हे दिसून येते व यावरून देवाची कृपा त्या व्यक्तीच्या अंतकरणात कार्य करीत आहे हे दिसते. येथून पुढच्या भागामध्ये पॉल ख्रिस्ती दानासाठी उत्तेजन देत आहे. 6वं वचन सांगतं, हे ध्यानात घ्या की जो हात राखून पेरतो तो त्याच मानाने कापणी करेल आणि जो सढळ हाताने पेरतो तो त्याच मानाने कापणी करेल. पौलाने इफिस येथील वडील मंडळीशी बोलताना त्यांना याच गोष्टीची आठवण करून दिली. तो प्रेषितांची कृत्ये 20वा अध्याय आणि 35व्या वचनात म्हणतो, प्रेषितांची कृत्ये 20वा अध्याय आणि 35वे वचन. सर्व गोष्टीत मी तुम्हाला कित्ता घालून दाखविले आहे की तसेच तुम्हीही श्रम करून दुर्बळांना सहाय्य करावे आणि घेण्यापेक्षा देणे ह्यात जास्त धन्यता आहे, असे जे वचन प्रभू येशू स्वतः म्हणाला होता त्याची आठवण ठेवावी. श्रोत्यानो, वरवर पाहता घेण्यापेक्षा देणे जास्त आशीर्वादाचे आहे हे वाक्य प्रभू येशू ख्रिस्ताने वारंवार वापरले. परंतु आजकाल हे वाक्य घासलेल्या ध्वनिफितीप्रमाणे झाले आहे, कारण ते खूपदा वापरल्या जाते व त्याप्रमाणे खूप कमी वेळा आचरणात आणल्या जाते. आशीर्वादित म्हणजे सुखी. घेण्यापेक्षा देण्याने तुम्हाला अधिक सुख प्राप्त होईल. तुमच्या देण्याचा तुमच्यावर काय परिणाम होतो? ह्या ठिकाणी आम्हाकरिता एक आम्ल परीक्षा आहे. या संदर्भात आम्ही स्वतःला काही प्रश्न विचारले पाहिजे. आम्ही कशा प्रकारे पेरतो? हात राखून, कंजूसपणे? तशाच प्रकारे आम्ही देतो काय? समजा एखाद्या शेतकऱ्याने 1 पोते बियाणे त्याच्या शेतात पेरले तर तो विपुल पीक घेईल. परंतु जर त्याने कंजूसपणा करून म्हटले, यावर्षी 1 पूर्ण पोते बियाणे जमिनीत पेरायचे काही कारण नाही, अर्धे पोते मी माझ्यासाठी ठेवेन व फक्त अर्धे पोते मी पेरेन, कोणाही शेतकऱ्याला समजेल की या शेतकऱ्याच्या शेतात फार कमी पीक येईल. श्रोतांनो, एका लेखकाची एक गोष्ट मला आठवते. तो एका देशामध्ये संशोधनाच्या लेखनाच्या कामासाठी गेला. त्याने आपल्यासोबत काही बियाणेही नेले, परंतु त्याला त्याचा फायदा झाला नाही. त्याने ते बियाणे त्याच्या घरावरून रोज जाणाऱ्या एका शेतकऱ्याला देऊन टाकले. तो शेतकरी फार आनंदित झाला. पुढे काही दिवसांनी या लेखकाजवळचा सर्व पैसा संपून गेला. खाण्याचे पदार्थ संपले. उपासमारीची वेळ त्याच्यावर आली. एका रात्री दुसऱ्या दिवसाच्या अन्नाची चिंता त्याने देवावर सोपवली व झोपून गेला. त्याला त्याच्या मायदेशाहून येणारी मदत मध्येच थांबवली गेली होती. दुसऱ्या दिवशी तो उठला व नेहमीप्रमाणे दरवाजा उघडून बाहेर आला. तेव्हा त्याच्या दारात पायरीवर मोठे टरबूज ठेवलेले त्याला दिसले. तो शेतकरी कुंपणाशी उभा असलेला त्याला दिसला. त्यांनी एकमेकांशी खुणांनी संभाषण केले, कारण त्यांना एकमेकांची भाषा समजत नव्हती. त्या खुणांवरून त्या लेखकाला समजले की जे बियाणे त्याने त्या शेतकऱ्याला दिले होते त्याचा त्याला फार फायदा झाला होता व कृतज्ञता म्हणून त्याने ते टरबूज त्याच्या दारात आणून ठेवले होते. त्यानंतर श्रोत्यानो, या लेखकाची मायदेशावरून येणारी मदत त्याच्यापर्यंत पोहोचेपर्यंत त्याला एकही दिवस उपाशी राहावे लागले नाही, कारण ह्या शेतकऱ्याने कृतज्ञतेपोटी रोज त्याला काही ना काही खाण्यासाठी आणून दिले. उपदेशक ह्या बाबतीत जे म्हणतो ते खरोखर चित्तवेधक आहे. उपदेशकाचे पुस्तक 11वा अध्याय आणि 1ल्या वचनात तो म्हणतो, आपले अन्न जलाशयावर सोड, ते बहुत दिवसांनी तुझ्या हाती येईल. जो कंजूसपणाने पेरेल तो निश्चितच कंजूसपणाने पेरणी करेल. जो उदारपणे पेरणी करेल तो उदारपणे कापणीही करेल. आमच्या जीवनातल्या प्रत्येक क्षेत्राच्या बाबतीत हे एक सत्य तत्व आहे. आमच्यापैकी अनेक जण गरीब असण्याचे कारण हे आहे श्रोत्यानो की आम्ही देवाच्या बाबतीत आमची मूठ नीट उघडत नाही. 7व्या वचनात पुढे पौल लिहितो, प्रत्येकाने आपापल्या मनात ठरविल्याप्रमाणे द्यावे. दुखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये, कारण संतोषाने देणारा देवाला प्रिय असतो.
जे तुमच्या अंतःकरणात तुम्हाला वाटते ते तुम्ही करायचे ठरवले तेच तुम्ही द्यायला पाहिजे. दुःखाने देऊ नये. देवाला तसे देणे आवडत नाही श्रोत्यानो. याचा अर्थ असा की जर तुमचा पैसा तुम्ही स्वतःसाठी ठेवणार असाल तर त्यातील एक पैसुद्धा देवाला नको आहे. कदाचित तुम्ही म्हणत असाल की मी मंडळीचा एक पदाधिकारी आहे व देणे ही माझी जबाबदारी आहे, किंवा या मंडळीचा सभासद आहे व दान देणे ही माझी एक जबाबदारी आहे, किंवा एखादा देवाचा सेवक तुम्हाला असे म्हणू शकतो की ही तुमची मंडळी आहे, तिला तुम्ही आर्थिक पाठबळ दिलेच पाहिजे. परंतु श्रोत्यानो, परमेश्वर तसे म्हणत नाही. तो म्हणतो की जर तुम्ही दुःखाने देणार असाल तर त्याला ते नको आहे. त्याला ते नको आहे. आणि मला वाटते की देवाला तसले दान आवडत नाही व तो त्याचा उपयोगही करीत नाही. तुम्ही दुःखाने द्यावे अशी देवाची इच्छा नाही. तुम्ही गरज म्हणून द्यावी अशीही देवाची इच्छा नाही. जर तुम्ही स्वेच्छेने आणि आनंदाने देणार नसाल तर त्याला तुमचे दान नको आहे. काही लोक म्हणतात की मी काहीतरी दान द्यायला पाहिजे. सर्वच जण दान देत आहेत व मी जर काही दिले नाही तर ते शोभा देणार नाही, चांगले दिसणार नाही. हे दान गरज वाटल्याने दिलेले दान आहे व देवाला अशा प्रकारचे दान नको आहे. संतोषाने देणारा देवाला आवडतो असे आपण आत्ताच वाचले. आमची दानपात्र फिरविण्याची वेळ उपासनेतील एक आनंदाची वेळ असायला हवी. कित्येक मंडळांमध्ये दानपात्र फिरविल्यावर देवाची स्तुती केल्या जाते. जर तुम्ही संतोषाने देणार नसाल तर तुम्ही द्यावे अशी देवाची इच्छा नाही. पॉल पुढे 8व्या वचनात काय लिहितो पहा. सर्व प्रकारची कृपा तुम्हावर विपुल होऊ देण्यास देव समर्थ आहे, त्यासाठी की तुम्हाला सर्व गोष्टीत सगळा पुरवठा नेहमी होऊन प्रत्येक चांगल्या कामासाठी सर्व काही तुमच्याजवळ विपुल व्हावे. ज्याने देवाच्या सेवेसाठी दान दिले आहे तो कफल्लक झालेला मी कधीच पाहिलेला नाही. माझा विश्वास आहे की परमेश्वर तुम्हाला आशीर्वाद देईल. मला असे नाही वाटत श्रोत्यानो की जे आशीर्वाद तो तुम्हाला देईल ते नेहमीच भौतिक स्वरूपात असतील. काही लोकांना वाटतं की परमेश्वर त्यांना भौतिक स्वरूपाच्या आशीर्वादाचे अभिवचन देतो. तो आम्हाला सर्व आध्यात्मिक आशीर्वादांविषयी अभिवचन देतो. उपासना उपासना
करिंथकरास दुसरे पत्र 9 अध्याय 9 आणि 10 वचन सांगतं, तो चहूकडे वाटप करीत असतो, दारिद्र्यास दानधर्म करीत असतो, त्याचे नीतिमत्व युगानुयुग राहते, असे शास्त्रात लिहिले आहे. जो पेरणाऱ्याला बी पुरवितो व खाण्याकरिता अन्न पुरवितो, तो तुम्हाला बी पुरविल व ते बहुगुणित करील आणि तुमच्या नीतिमत्वाचे फळ वाढविल. हे वाक्य स्तोत्रसंहिता 112 मधून घेतलेले आहे. त्या स्तोत्रामध्ये जो माणूस परमेश्वराचे भय धरतो व गरिबांना देतो, त्याला आशीर्वादित म्हटलेले आहे. ज्यांच्याजवळ फार नाही अशांबरोबर आम्ही आमच्या जवळचे वाटून घ्यायला हवे. मला वाटतं की मंडळीमध्ये आपण आपल्या लोकांची काळजी घ्यायला पाहिजे. लोकांबरोबर वाटून घेण्याची पुष्कळ संधी आम्हाला मिळते. काहींना आदरातिथ्य करण्याचे दान आहे. आपले घर गरजूंसाठी उघडण्यासाठी, त्यांना प्रेम दाखविण्यासाठी पुष्कळ मार्ग आहेत. जे एकाकी आहेत, शहरामध्ये परके आहेत, जे गरजू आहेत, अशांसाठी आपले घर उघडणे, त्यांना सुवार्ता ऐकण्यासाठी चर्चला नेणे व नंतर पाहुणचारासाठी घरी नेणे ही एक साक्ष देण्याची सुंदर पद्धत आहे. ज्यांना कोणाची सहभागिता नाही किंवा जे एकाकी आहेत, त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची ही एक चांगली पद्धत आहे, चांगला मार्ग आहे. ही एक खूपच सुंदर सेवा आहे असे मला वाटते, कारण पुष्कळसे अनोळखी लोक चर्चला येतात. त्याचे पहिले कारण म्हणजे त्यांना देवाच्या पवित्र समक्षतेची कळत नकळत भूक लागलेली असते. दुसरी गोष्ट म्हणजे ते एकाकी असतात. मंदिरामध्ये कोणीतरी आपुलकीने बोलणारे, आस्था दाखविणारे असेल तर या एकाकी लोकांना फार दिलासा वाटतो. नोकरीच्या निमित्ताने घर सोडून परक्या ठिकाणी आलेले एकाकी आईवडील, ज्यांची मुले विविध कारणांनी त्यांच्यापासून दूर आहेत, शाळा कॉलेजमधले विद्यार्थी जे शिक्षणासाठी घरापासून दूर आलेले आहेत, ख्रिस्ताचा स्वीकार केल्यामुळे आप्तस्वकीयांनी टाकून दिलेले असे कितीतरी लोक तुम्हाला तुमच्या मंडळीत, तुमच्या आसपास, तुमच्या समाजात आढळतील. काय तुम्ही कधी अशा व्यक्तींना आपुलकी, आस्था, ख्रिस्तप्रीती दाखवली आहे? तुमच्या कृतीमधून तुम्हाला त्यांच्याविषयी कळवळा वाटतो हे दाखवले आहे? ख्रिस्ती सेवांपैकी ही एक सुंदर सेवा आहे असे मला वाटते. चढळ हाताने पेरणी करणाऱ्या शेतकऱ्याचे उदाहरण पौलाने दिले आहे. हा शेतकरी भरपूर बियाणे पेरतो, कारण त्याला भरपूर पिकाची खात्री असते. परमेश्वर त्याने पेरलेले बियाणे बहुगुणित करतो. तुम्ही जे देवासाठी कराल ते तो तुमच्यासाठी निश्चित बहुगुणित करेल. म्हणून देवाला देण्याच्या बाबतीत कंजूसपणा करू नका. श्रोत्यानो, एका प्रसिद्ध व्यक्तीने लिहिलेले पोलादी पडद्याआड हे पुस्तक जर तुम्ही वाचले असेल तर तुम्हाला त्यात एक विलक्षण गोष्ट आढळेल. त्यांनी आपल्या पत्नीसह प्रभूच्या सेवेला प्रारंभ केला व इतके काही ते त्या सेवेसाठी देत असत की स्वतःच्या व स्वतःच्या कुटुंबाच्या गरजांकडेही ते डोळेझाक करीत. एक दिवस एका कार्यक्रमाला जाण्याचा प्रसंग त्यांच्यावर आला. तेव्हा बिचाऱ्या त्यांच्या पत्नीजवळ कार्यक्रमासाठी चांगला दिसेल असा एकही पोशाख शिल्लक नव्हता. हे त्यांच्या लक्षात आले व एकदा त्यांना पोस्टाने एक मनी ऑर्डर पाठवल्या गेली. पाठविणाऱ्या व्यक्तीने त्यांना स्वतःच्या कुटुंबाच्या गरजांकडे दुर्लक्ष केल्याबद्दल चांगलेच खडसावले होते व ती रक्कम केवळ त्यांच्या वैयक्तिक गरजांसाठी आहे असे ठासून लिहिले. ह्यांनी देवासाठी देणे अशा प्रकारे अंमलात आणले होते. मासेदोनियाच्या विश्वासणाऱ्या मंडळीप्रमाणे त्यांनी प्रथम स्वतःला देवासाठी दिले, मग सर्व काही त्याच्या सेवेसाठी दिले. परंतु श्रोत्यांनो, आम्ही आमच्या कुटुंबियांची काळजी घ्यायला पाहिजे असे पवित्र शास्त्र आम्हाला सांगते. पौलाने तिमोथेला लिहिलेल्या पहिल्या पत्रात तो या संदर्भात काय म्हणतो ते आपण वाचूया. तिमोथेला पहिले पत्र 5 अध्याय आणि 8 वचन. जर कोणी स्वकीयांची व विशेष करून आपल्या घरच्यांची तरतूद करीत नाही तर त्याने विश्वास नाकारला आहे. तो माणूस विश्वास न ठेवणाऱ्या माणसापेक्षा वाईट आहे. आम्ही आमच्या कुटुंबियांची काळजी घेतली पाहिजे व मग देवाला उदार मनाने दिले पाहिजे. देण्याच्या बाबतीत आम्ही टोकाची भूमिका घ्यावी अशी देवाची मुळीच इच्छा नाही. आम्ही योग्य तो समतोल या बाबतीत बाळगला पाहिजे. आम्हाला चांगल्या समतोल, सर्वसाधारण बुद्धिमत्तेची व सुज्ञतेची गरज आहे. 9 अध्याय 11 आणि 12 वचने पुढे सांगतात, म्हणजे तुम्ही सर्व प्रकारच्या औदार्यासाठी सर्व गोष्टींनी संपन्न व्हाल. त्या औदार्यावरून आमच्याद्वारे देवाचे आभार प्रदर्शन होते. ही सेवा केल्याने पवित्र जनांच्या गरजा पुरविल्या जातात. इतकेच केवळ नव्हे
तर तिच्याद्वारे देवाचे अधिकाधिक आभार प्रदर्शन झाल्याने ती सेवा ही समृद्ध होते. श्रोत्यांनो, तुम्ही जेव्हा दान देता तेव्हा त्यामुळे देवाची उपकार स्तुती होते. तुमच्या दानामुळे देवाला स्तुती व गौरव प्राप्त होईल. एकदा एका देवाच्या सेवकाच्या मुलाला भयंकर अपघात झाला. तो मुलगा केवळ 9 वर्षाचा होता. त्याचे दोन्ही पाय मांड्यापर्यंत चिरल्या गेले. तो वाचला ही देवाची कृपा. त्याला ताबडतोब दवाखान्यात नेण्यात आले. त्यानंतर तो कित्येक दिवस दवाखान्यात होता. दवाखान्याचे बिल वाढत होते व रोजचा औषधांचा खर्चही पुष्कळ होत होता. परंतु ह्या देवाच्या सेवकाने नंतर सांगितले, खरेच देवाची स्तुती असो, कारण ज्या दिवशी माझ्या मुलाला अपघात झाला त्या दिवशी माझ्याजवळ फक्त 100 रुपये होते. मी त्याला स्वतः त्या रक्तबंबाळ स्थितीत दवाखान्यात नेले. त्यानंतरचे मला फारसे आठवत नाही, कारण प्रचंड धावपळ व तणाव, सतत देवाचा धावा, एवढ्याच गोष्टी मला आठवतात. या सर्व काळात त्याच्या औषधांची किंमत कोण चुकवत होते, दवाखान्यात लागणाऱ्या वस्तूंची गरज कशी भागत होती, मला काहीच माहीत नाही. परंतु त्या सर्व दिवसात माझ्या मुलासाठी मला कशाचीही उणीव भासली नाही. देवाने प्रत्येक गोष्टीची मोठ्या चमत्कारिकरित्या काळजी घेतली. मी त्याबद्दल त्याची फार फार स्तुती करतो. श्रोत्यांनो, मला माहिती आहे या देवाच्या सेवकाने त्यांच्या देवाच्या सेवेत उदारपणे पेरणी केली होती व त्यांच्या गरजेच्या काळात त्यांनी उदारपणे कापणीही केली. त्यांनी आध्यात्मिक गोष्टींची पेरणी केली व भौतिक गोष्टींची कापणी केली. हे जरी खरे असले तरी त्यांच्याकडून व त्यांची साक्ष ऐकणाऱ्या प्रत्येकाकडून देवाला गौरव व स्तुती प्राप्त झाली. जेव्हा तुम्ही दान देता तेव्हा देवाला गौरव प्राप्त होते. 13वे वचन पुढे काय सांगतं पहा. या सेवेच्या कसोटीमध्ये तुम्ही ख्रिस्त सुवार्तेच्या पत्कराबाबत आज्ञाधारकपणा दाखविल्यामुळे आणि त्याच्यासाठी व सर्वांसाठी दान देण्याचे तुमचे औदार्य, यामुळे देवाचे गौरव होते. श्रोत्यांनो, तुमच्या औदार्यामुळे कोणी देवाची स्तुती केली आहे काय? 14वे वचन पहा. आणि तुम्हावर देवाची अपार कृपा असल्यामुळे ते तुम्हाकरिता प्रार्थना करीतात व तुमच्याविषयी उत्कंठा बाळगतात. दान देणे ही एक कृपा आहे. दशमांश देण्याची आम्हाला आज्ञा देण्यात आलेली नाही. ही एक कृपा आहे. काही लोक दशमांशापेक्षा अधिक देतात, काही लोक काहीच देत नाहीत. आमच्या कुवतीप्रमाणे आम्ही द्यायला पाहिजे. पॉल आता एक अतिशय सुंदर वाक्य लिहितो. 15व्या वचनात तो म्हणतो, देवाच्या अवर्णनीय दानाबद्दल त्याची स्तुती हो. देवासारखे दान कोणीही देऊ शकत नाही. त्याने आम्हाला अनिर्वाच्य देणगी दिली आहे. देवाने स्वतःचा एकुलता एक पुत्र दिला. तसे दान कोणी देऊ शकत नाही. तो श्रीमंत असतानाही आमच्यासाठी गरीब झाला. त्याने त्याचे स्वर्गीय वैभव व गौरव आमच्यासाठी सोडून दिले. स्वतःच्या मृत्यूद्वारे तुम्हाला जीवन व विपुल जीवन देण्यासाठी तो ह्या जगात आला. तो तुमच्यासाठी वधस्तंभावर मरण पत्करायला आला. त्याने तुमच्या व माझ्या पापांसाठी स्वतःचा प्राण अर्पिला. तो एक गौरवी तारक आहे. तो आमच्यासाठी एक अनिर्वाच्य भेट आहे. भेट देण्याचा हा कळस आहे. अशी भेट कोणीही देऊ शकत नाही. श्रोत्यांनो, मला माहीत नाही की आपण कोणती प्रवृत्ती ठेवून दान देता, कशा प्रकारे दान देता. द्यायचे म्हणून देता किंवा संतोषाने देता, इतर लोक देत आहेत म्हणून आपण देता, किंवा देवाकडून काही प्राप्त व्हावे म्हणून देता. जर आपण स्वार्थ बुद्धीने दान देता तर लक्षात ठेवा की तुम्हाला त्याचे प्रतिफळ मिळणार नाही. परंतु जर आपण उदार अंतकरणाने देता तर उदारपणे आपण अवश्य कापणी कराल. आपणाला त्यापेक्षा अधिक परमेश्वर देईल, हे त्याचे अभिवचन आहे. म्हणून कंजूसपणाने देवाच्या कार्यासाठी, सेवेसाठी देऊ नका, परंतु पूर्ण अंतकरणाने उदारपणे द्या. परमेश्वर ह्या विषयात आपले मार्गदर्शन करो आणि आपणाला आशीर्वाद देऊ. हा कार्यक्रम आपणास आवडला काय? आता आम्हाला एक मिस कॉल करा आणि आपण पुढील विजेता होऊ शकता. प्रियानो, या कार्यक्रमाच्या आधीही आपण पाहिले होते की ख्रिस्ती दान का महत्त्वाचे आहे. आज आम्ही पाहिले की जे आम्ही देवाला देतो
देव ते बहुगुणित करतो. काय आम्ही ठरवून देवाच्या कार्यासाठी कोणते दान देतो? काय आम्ही देवाच्या बाबतीत आमची मूठ व्यवस्थित उघडतो? प्रियांनो, आम्ही हेही पाहिले की संतोषाने देणारा देवाला आवडतो. आज आम्ही देवाच्या दृष्टीसमोर कसे आहोत याचा आम्हाला नक्कीच विचार करायला हवा. दान देणे ही देवाची कृपा आहे आणि विशेष म्हणजे दान देण्याने देवाला स्तुती आणि गौरव प्राप्त होते. काय आम्ही देवाला द्यायला तयार आहोत? आम्ही हे लक्षात घेतले आहे का की जे आम्ही देवाला देतो देव ते बहुगुणित करतो? ही देवाची योजना आहे. त्यामध्ये सहभागी होण्याचा आपला विचार आहे काय? आपण प्रार्थना करूया. प्रभूजी, तुझं वचन आम्हाला म्हणतं की संतोषाने देणारा देवाला आवडतो. होय प्रभूजी, आज आम्ही तुझी लेकरं या नात्याने तुझ्या चरणांपाशी एकत्रित बसलेलो असताना तुझ्या वचनांच्याद्वारे प्रभूजी ही गोष्ट पुन्हा तू आमच्यासमोर ठेवलेली आहेस. होय प्रभूजी, आम्ही तुझी आवडती लेकरं बनावं आणि यासाठीच प्रभूजी आमच्या जीवनामध्ये जे काही तू आम्हाला दिलेलं आहेस त्यामधूनच प्रभूजी आम्ही थोडं का असताना परंतु तुला देण्याचा आम्ही प्रयत्न करावा. होय प्रभूजी, संतोषाने देणारा देवाला आवडतो या वचनाप्रमाणे प्रभूजी आम्ही आमचे कृत्य करावं आणि तुला आनंदित करावं आणि बापा आम्ही तुझ्या मर्जीमध्ये देखील राहावं. होय प्रभूजी, आम्हाला ठाऊक आहे की दान देणे ही तुझी कृपा आहे आणि ज्यावेळेस आमच्यावरती ती कृपा होते त्यावेळेस निश्चितपणे बापा तू आमचं दान स्वीकारतोस आणि आम्हाला बहुगुणितही करतोस. आम्ही तुझे उपकार मानतो, तुला धन्यवाद देतो. तारणारा प्रभू येशू ख्रिस्त याच्या गोड आणि गौरवी नावात ही प्रार्थना केली आहे म्हणून तू ऐक. आमेन. आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा. प्रभू तुम्हासह असो.